ज्या लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये अजून एकही रुपया आला नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी अपडेट घेऊन आलेलो आहे। तुम्ही जे हा व्हिडिओ पाहिला तर तुमची सर्व शंकाही दूर होऊन जाईल व तुमचेही पैसेही येऊन जातील। पण त्याआधी जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून फॉलो नसेल केलं तर काय करता यार, लवकरात लवकर करून टाका, तुमचाच घोटाळा होईल परत। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट एकही रुपया मिळाला नाही। मी याच्यावरती एक मोठीशी आणि छोटीशी अपडेट घेऊन आलेलो आहे। जर तुम्ही पूर्ण पाहिली तर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊन जाईल व लगेच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। लाडकी बहीण योजना हप्ता नॉट रिसिव्ड, पैसे जमा झाले नाहीत, पण हे 5 कारणे जर समोर आलेली आहेत तर भारत सरकारने बरेचसे कमेंट्स आलेले आहेत की आमचे पैसे जे आहेत ते जमा नाही झाले म्हणून। त्यामुळे भारत सरकारने हा GR जो आहे तो फक्त या महिलांसाठी अपलोड केलेला आहे। तुम्ही पाहू शकता की आमचे पैसे का नाही आले। तर चला याला सुरुवात करूया। तर काय आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सप्टेंबर महिन्यात पात्र झालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये शासनाकडून हस्तांतरित करण्यात आलेला आहे। तरी पण काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत पण लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत। महिलांचे अर्ज मंजूर असून KYC पूर्ण, आधार कार्ड लिंक पण आहे। पण काही महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पात्र झालेले असून पण त्या सप्टेंबर महिन्यात तिसरा हप्त्याचा लाभ मिळाला नाही। अशा महिलांच्या लाडकी बहीण योजनेचे हप्ते का नाही मिळाले त्याबद्दल कारण जाणून घेऊया। माझेही काही जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही जे पैसे आलेले नाही आहेत, पण बऱ्याचशा स्टुडंट्सला जे पैसे आहेत ते आज येऊन गेलेले आहेत। आणि माझी एक बहीणही आहे, तिला डायरेक्ट 4,500 रुपये तिच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। जे आतापर्यंत शासनाकडे पूर्ण 4,500 रुपये अटकले होते, पण काल तिचे पूर्णपणे पैसे येऊन गेलेले आहेत आणि आज GR जो आहे तो भारत सरकारने अपलोड केलेला आहे। तर बऱ्याचशा महिलांचे तर अजूनही पैसे आलेले नाहीये आणि भारत सरकारने याच्यामध्ये 5 पॉईंट दिलेले आहेत, त्याच्यावरती आपण सोल्युशन काढून तुमचे जे पैसे आहेत ते परत घेऊ शकता तुम्ही। पण त्यासाठी एक अट आहे, कारण जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त 1 महिन्याचेच पैसे मिळणार आहेत आणि तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे अपील पाहिजे। पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुमचा फॉर्म जर पूर्णपणे नीट नसेल तर तुमच्या बँकेत पैसे येण्याची शक्यता नाही। फक्त याच महिलांना मिळाले 4,500 रुपये। तर त्या महिला कोणत्या तर चला जाणून घेऊया। आणि लाडकी बहीण योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो 9 ऑक्टोबर रोजी जो आहे तो येणार आहे आणि तो दिवाळीसाठी लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांचा डायरेक्ट 2 महिन्याचे पैसे डायरेक्ट 9 ऑक्टोबरला ते पूर्णपणे येणार आहेत त्यांच्या डायरेक्ट बँकेच्या खात्यामध्ये आणि ती त्यांची 4th इन्स्टॉलमेंट राहणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पात्र झालेले होते अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4,000 रुपये 4,500 रुपये एकूण 3 महिन्याचे हप्ता सरकारद्वारे आधार डेबिट लिंक असलेल्या बँक खात्यांवर त्यांच्या बँकेमध्ये करण्यात आला होता। म्हणजेच की तुमच्या बँक खात्याला आधार डेबिट लिंक असेल तरच तो तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार होते। म्हणजेच की तुमच्या बँकेच्या अकाउंटला जर आधार कार्ड लिंक असेल तर ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार होते। जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार होते। हे तर कळालंच असेल तर ते चेक करून घ्या। तसेच ज्या महिलांना 3,000 रुपये हप्ता मिळाला होता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात फक्त 1,500 रुपये हस्तांतरित करण्यात आलेले आहे। आणि त्यानंतर या योजनेच्या नंतर भारत सरकारने अजून एक योजना काढलेली आहे। मी त्या योजनेची लिंक जी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्या योजनेनंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला फक्त 3 जे गॅस सिलेंडर आहेत ते मिळणार आहेत। म्हणजेच की माझ्या आईला एक गॅस सिलेंडर मिळाला आहे, तुम्हालाही मिळेल। तुम्ही फक्त तो व्हिडिओला पूर्ण पहा। इतक्या महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा फायदा। लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट डेट ते जे 5 पॉईंट आहेत ते अजून राहिलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील 2,44,00,000 महिलांना अर्ज दाखल केलेले होते। अशाच महिलांना बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी समाज माध्यमांना दिलेले आहे। त्यामध्ये 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा विशेष हप्ता वितरित करण्यात आलेला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी तेव्हाच आपल्याला जो न्यूज मध्ये दिलेली आहे, तुम्ही ती पाहिली असेल। तर चला येऊया मेन मुद्द्यावर। लाडकी बहीण योजनेचे अर्ज प्राप्त झाले तरी पण हप्ता मिळण्याचे कारण। लाडकी बहीण योजना मनी नॉट रिसिव्ड, आता जो पॉइंट आहे तो बारकाईने पहा आणि त्याही आधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच की तुमच्यावर जर परत प्रॉब्लेम आली तर मी ती सोडून टाकेल। फक्त मला कमेंट्स मध्ये सांगायचं की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरलेला आहे व आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता आला नाही, त्याबद्दल काही कारणे आहेत ती आपण खाली पाहून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो फॉर्म होता तो तुम्ही चुकीची कागदपत्रे अपलोड करून भरलेला आहे व त्यामुळे तुमचा जो फॉर्म आहे तो रिसबमिट साठी परत आलेला आहे। जर असं झालं असेल तर तुम्हाला योग्य जी कागदपत्रे आहेत ती जोडायची आहेत आणि परत रिसबमिट फॉर्म करायचा आहे। त्यानंतर तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करताना पाठवलं होतं त्यात जो तुमचा पेंडिंग मंजूर झालेला नाही तर तुम्हालाही पैसे येण्याची शक्यता नाही। की तुम्ही जो फॉर्म भरला होता तो अजूनही पेंडिंग दाखवत असेल किंवा डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला 101% पैसे येणार ही भारत
सरकारचे दावा आहे. तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्म फक्त पेंडिंग नसावा व तुम्ही चुकीची कागदपत्रे जोडलेली नसावी. नारी शक्ती दूत ऍप किंवा माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या अर्जाचे स्टेटस मंजूर असावे. की तुम्ही पाहू शकता की नारी शक्ती दूत ऍप वर तुम्ही जो फॉर्म भरला होता त्याचे तुम्हाला तिथे स्टेटस मंजूर झालेला पाहिजे. तर नसेल तर तुम्हाला तो हप्ता मिळणार नाही. तुमचे आधार कार्ड डेबिट लिंकचे स्टेटस आतापर्यंत ऍक्टिव्हेट नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना वेगळे पासबुक दिले असेल व तुमच्या आधार कार्डला दुसरे आधार कार्ड लिंक बँक अकाउंट लिंक असेल तर तुमच्या बँकेच्या अकाउंट मध्ये पैसे येणार नाही. जो आता जो प्रॉब्लेम सांगितला तो आधार कार्डचा जर तो तुमच्या बँकेत दुसऱ्या बँकेच्या खात्याला लिंक असेल तर ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. म्हणजेच की असं होईल की ते तुमच्या दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे जातील. तुम्ही तुमच्याकडे जेवढे बँकेचे खाते आहेत तेवढे एकदा चेक करून घ्या. पण ते चेक कसे करायचे मी त्याच्यावरती एक व्हिडिओही बनवलेला आहे की तुम्ही ते घरी राहून कसे ते तुमचे पैसे चेक करू शकता. तुम्ही तो आपल्या चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता. आणि मी पहिल्यापासूनच प्रत्येक लाडक्या बहिणीला सांगत आलेलो आहे की तुम्ही जे तुमचं बँकेचं अकाउंट आहे त्याला आधार कार्ड लिंक करून घ्या. त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे. सर्व काही बरोबर असूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला नाही अशी माझी लाडकी बहीण योजना पेमेंट. म्हणजेच की तुम्हाला असं वाटतं की आमचं सर्व बरोबर आहे तरी आम्हाला पेमेंट का आलं नाही. तर यावरती मी सोल्युशन घेऊन आलेलो आहे ते तुम्ही शांततेने बघा. सरकारला काही महिलांची तक्रार आहे की आमचे सर्व व्यवस्थितपणे अर्ज मंजूर असून सुद्धा कागदपत्रे व्यवस्थित असून सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आतापर्यंत मिळाला नाही. याबद्दल महिलांच्या मनामध्ये खूप आक्रोश आहे. याच मुख्य कारण आहे असं आहे की शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी अपुरा पडत आहे किंवा तांत्रिक कारणांमुळे तो तुमच्या खात्यात मध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊ शकले नाही. म्हणजेच की भारत सरकारला एवढे सांगायचे आहे की लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी होता तो कमी पडलेला आहे. जसाच तो निधी येऊन जाईल तसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे आहे ते लवकरात लवकर जमा होऊन जातील. तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. फक्त तुमचा जो अर्ज आहे तो व्यवस्थितपणे मंजूर व सर्व कागदपत्रे सगळी नीट असावी व तुमच्या बँकेच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असावे. तर आजच्याला बस एवढेच. आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.